नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तो रिझल्ट कसा बघायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला बघा NTA स्कोअर कार्ड म्हणजे काय असतं, त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे. NTA स्कोअर म्हणजे काय, है ना? चालेल. तर NTA स्कोअर काय असतो हे बघूया आपण. त्याच्या अगोदर रिझल्ट कसा बघायचा त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर लिंक 1 वरती क्लिक केलं तुम्ही की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे, जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना माहितीच आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मी टाकतो. या ठिकाणी आपण डिटेल टाकलेले आहे. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड जे आहे ते ओपन होईल. या ठिकाणी स्कोअर कार्ड ओपन झालेलं आहे. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, NTA स्कोअर. ठीक आहे. NTA स्कोअर म्हणजे काय, तर तो स्कोअर जो आहे त्याला म्हणत असतो आपण नॉर्मलाइज स्कोअर. ठीक आहे. ॲक्रॉस आता तुमचं जे सेशन होतं, एक सेशन, त्या सेशनमध्ये जेवढे विद्यार्थी बसलेले होते त्यांची डिफिकल्टी लेवल सेम राहावी, त्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला हा स्कोअर जो आहे तो तुमचा काढला जातो. त्याला म्हणतो आपण NTA स्कोअर. हा जो टोटल स्कोअर असतो हे तुमचं तिन्हीचं ॲव्हरेज किंवा ॲग्रिगेट असं नसतं. ठीक आहे. तर तो असतो NTA स्कोअर. NTA स्कोअर म्हणजे काय, तर नॉर्मलाइज स्कोअर असतो तो. जे तुमचं सेशन मल्टी सेशन पेपरमध्ये कंडक्ट केला जातो ना, तर त्याचे लेवल जे आहे ते सेम ठेवायसाठी आपण हा स्कोअर जो आहे तो NTA स्कोअर कॅल्क्युलेट करत असतो. नॉर्मलाइज स्कोअर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू धिस स्कोअर आपल्याला BE फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळत असतं. ठीक आहे. ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओची सिरीज आपण पुढे सुरू करणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतर पुढे ॲडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं ॲडमिशनचं BE फर्स्ट इयरसाठी, तिथपासून ते तुमचे कॅपराऊंड कसे भरायचे, कॉलेज सिलेक्ट कसे करायचे, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं कसं, शेवटपर्यंत मी तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके. आणि जर तुम्हाला NTA स्कोअर काढायचा फॉर्म्युला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला पण दिलेला आहे. या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही NTA स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग ॲडमिशन तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, किंवा तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचा जर व्हिडिओ पाहिजे असेल, है ना, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला तयार आहे. तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की डॉक्युमेंट्स कोणते लागतात. तर डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अगोदर बनवलेला आहे. तुम्ही तो सर्च करू शकता, किंवा नव्यानं जर बनवायचे असतील तर ते व्हिडिओ मी बनवेल. तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.